अरे आजकालच्या मुलींचा मुलांचा असं झालं आहे, ज्या वयात दुधाचे दात पडत असतात त्या वयात त्यांचे दिल तुटून राहिले. वारे बैतार तोंडाय हो आणि मुलींच्या माया हो. बापा हो, हा व्हिडिओ पाहिजा माया, समजलं काय? आणि आजची सक्षमची काय आणि रियालिटी काय आहे ह्या व्हिडिओत पूर्ण पहा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर जाऊन फॉलो करायला विसरायचं नाही. जवान जय किसान. नांदेड मधली प्रेम कहाणी आचल आणि सक्षमची. वारे सोशल मीडिया वा. अरे जे आपल्या जन्म देणाऱ्या मायबापाचीच झाली नाही तर सक्षमच्या आई वडिलाची काय खाक होणार रे? आणि लोक तिच्या घरी चालले, व्हिडिओ काढून राहिले तिच्या घरी जाऊन आणि तिला दिलासा देऊन राहिले. ते बैताड तोंडी ऊ आहू करून राहिली आणि तिथं फोटो लावले सक्षमचे. अरे जीव कोणाच्या मुळे गेला? त्या पोट्टीच्या मुळे गेला. तो बाप कोणामुळे गेला जैला? त्या पोट्टीच्या मुळे गेला. त्या घरात वादिवाद कोणामुळे लागला? त्या पोट्टीच्या मुळे लागला. सक्षमचा जीव कधी कोणाच्या मुळे गेला? त्या पोट्टीच्या मुळे गेला. त्या सक्षमचं घर व्यवहारच कोणाच्या मुळे झालं? त्या पोट्टीच्या मुळे झालं. त्या घराचा, सक्षमच्या घराचा जो मेन आळ होतं तो पोरगा बिचारा, तो कोणामुळे गेला? त्याच पोट्टीच्या मुळे गेला. अरे आणि तिले लोक सती सावित्री समजून राहिले. किती येड्या लोक असेल हे लोक, की यांना हे समजून राहिलं नाही की ही पोट्टी प्रसिद्धीसाठी, चर्चेत येण्यासाठी या पोट्टीनं काय काय कांड केले. कारण हा जमाना सोशल मीडियाचा जमाना आहे. ह्या बेअक्कल लोकांना काय समजते? सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये लोक सोशल मीडियाला प्रसिद्धी पाहण्यासाठी लोक प्रेताशी लग्न करते, झाडाशी लग्न करते, कुत्र्याशी लग्न करते, मांजरीशी लग्न करते, विष्णुदेवाशी लग्न करते, शंकर भगवानशी लग्न करते, मूर्तीशी लग्न करते, कशाशी लग्न करतात लोक आजकालचे. आणि तेच लोकांनी थोडीशी बाजू काय दिसली तिचं प्रेम काय आलं उतू दिसलं सक्षमवर, तर लोकांनी म्हटलं अरे बापा हिच्यासारखं प्रेम कोणी करू शकत नाही. ही शरीर प्रेम नव्हती करत, मनानं प्रेम करत होती. आणि कुठं मी अजून बघितलं, अरे स्वतःच्या आईला सोडून सक्षमच्या आईला आई मानली. मी सक्षमची विधवा नाही, मी सक्षमची काय आहे, बायको आहे. अरे सक्षम तर देवापाशी गेला, जिवंतपणे पुसलं नाही, आता बनली बायको. काय कामाचं? ज्या प्रेताशी लग्न केलंस म्हणतस, सक्षमच्या प्रेताशी लग्न केलंस म्हणतस, तर सक्षमचं प्रेत जाळल्यात गेलं असन किंवा दाबल्यात गेलं असन. तुझं खरंच प्रेम राहिलं असतं ना, आचार खोटं नाही सांगत तुला मी, तुझं खरं प्रेम राहिलं असतं ना तर सक्षम संग मेली असती तू. कळलं काय? ज्या वेळेस तू म्हणत आहे ना की मी सक्षमच्या आई वडिलाची मी जिंदगीभर ध्यान रखन बा, तर तुला शरम नाही, लाज नाही, तुला काहीच वाटून राहिलं नाही की ज्या मायबापानं आपल्याला पोटात वागवलं, ज्या मायबापानं आपल्याला जवान केलं, ज्या मायबापानं आपले लाड पुरवले, त्या मायबापाला आपण बेमान झालो आणि सक्षमच्या आई वडिलांना म्हणून राहिलो का मी काय करणार, पालन पोषण करणार. अगं खाक करतं तू, अगोदर स्वतःच पालन पोषण कर. दुधाचे दात पडले नाही तुझे, कळलंच काय? ज्या वयात दुधाचे दात पडायचे असते त्या वयात तुला प्रेम झालं, अकलाईच्या बाळ्या हो. ज्या वयात दुधाचे दात पडायचे असते दादा, त्या वयात मुलींना प्रेम होऊन राहिलं, मुलांना प्रेम होऊन राहिलं. किती येड्या लोकांची आहे लोक. अरे प्रेम हे फक्त मायबाप करत असतात आपल्या मुलांवर. आणि तू म्हणून राहिली ना का तुझ्या मायबापाला जेलात टाकून तीर मारलेस तू. अरे तुझा मायबाप अगोदरच मेले होते जेव्हा तू एका मुलाच्या प्रेमात पडली होती. मी पण एक जय भीमवाला आहे, पण मी एक लक्षात ठेव, तुझ्या बापाने जे कांड केलं त्याला सजा मिळणारच आहे. पण कुठलाही बाप म्हणतो का आपल्या मुलीचं लग्न एका गुन्हेगाराशी नको व्हायला. कारण बाप कितीही गुन्हेगार असेल, कितीही मोठा डॉन असेल, कितीही मोठा शहंशाह असेल, पण बापाला असं वाटतंय की माझ्या मुलीचा नवरा हा सर्वसामान्य माणूस असला पाहिजे आणि त्याची चार चौघात इज्जत असली पाहिजे, चार चौघात त्याचा उठणं बैठणं असलं पाहिजे, समाजात त्याची इज्जत असली पाहिजे. कळलं काय? कुठलाही डॉन असो, कुठलाही मोठा शहंशाह असो, तो आपल्या मुलीसाठी सर्वसाधारण फॅमिली शोधतो, सर्वसाधारण फॅमिलीतलाच मुलगा शोधतो.
इज्जतदारच मुलगा शोधतो. कळलं काय? तुझा बाप डॉन असन, तुझा भाऊ डॉन असन, तुझी माय डॉन असन, तू सगळी डॉन असन, पण तुझ्या बापाचे विचार वेगळ्या पद्धतीचे होते. त्याला असं वाटत होतं की माझ्या मुलीचं घर आणं हे संसारिक असलं पाहिजे, वैचारिक असलं पाहिजे, आणि माझी मुलगी हे एखाद्या चांगल्या मुलाशी लग्न केलं पाहिजे असं त्या बापाचं म्हणणं होतं. कारण तू जेव्हा त्या मुलाच्या प्रेमात पडली होती, तुझा बाप तेव्हाच मेला होता. फक्त शरीरानं जिवंत होता, मनानं तसाच मेला होता. कळलं काय? मला एक मुलगी आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सगळ्या जनतेला प्रश्न विचारतो, तुम्हाला एक मुलगी आहे का? तुम्ही गुन्हेगाराला मुलगी देणार का? तुम्ही टोपरीला मुलगी देणार का? जो स्वतःच्या पायावर उभा होतो त्यालाच मुलगी देणार ना तुम्ही? तुमची द्याल का? तुम्ही शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देऊन राहिले का? नाही देऊन राहिले. काहून देऊन नाही राहिले? कारण तो स्वतःच्या पायावर नाही, कारण तो शेती करतो ना शेती, कारण तो व्यवसाय आहे आणि तुम्ही व्यवसाय मानत नाही. का देता तुम्ही नोकरीवाल्याला? का मुली देता? कारण तो नोकरीवर आहे, सरकारी आहे, त्याच्याने देता ना. मग त्या मायबापाचे पण तसेच विचार असन का नाही मला इज्जतदार घराण्यालाच मुलगी द्यायची आहे. मी कितीही टोपरी असेल, मी कितीही गुन्हेगार असेल, माझ्यावर कितीही गुन्हे दाखल असेल, माझं घर कितीही डॉन असेल, मला काहीच घेणदेण नाही, पण माझी मुलगी हे संस्कृती घरात पडली पाहिजे, इज्जतदाराच्या घरातच पडली पाहिजे. पण हा जो व्यक्ती होता सक्षम ताटे नावाचा, हा मुलगा टोपोरी होता, त्याच्यावर एवढे गुन्हे दाखल होते मी तुम्हाला सांगू शकत नाही. तो पण एक जयभीमवाला होता, आणि त्यासाठी माझं मन दुखते का त्याचा जीव गेला म्हणून. तिला न्याय भेटला पाहिजे, त्यासाठी पण लढतो मी. पण माझं एकच म्हणणं एकच आहे की कारण सक्षम ताटे हा गुन्हेगार होता, हा गुन्हेगार तो होता, त्याच्या अंगावर केसेस होते, एवढे केसेस होते मी तुम्हाला सांगू शकत नाही दादा. आणि तो नुकताच सुटून आला होता, आणि आपल्या मायबापाला आपलं प्रेम मान्य नसल. कारण कुठल्याही मायबापाला असं वाटते का आपली मुलीचं लग्न आपल्या जातीतल्याच मुलाशी झालं पाहिजे, तो कसाही असो. कारण आजकालच्या मायबापांना हे माहीत नाही आहे की आपली मुलगी किती कुठं तोंड मारून राहिली, काय तोंड मारून राहिली, हे माहीत करून देणं हे मुलीचं काम असते. आणि आजकालच्या मुलींना माझं एकच म्हणणं आहे, आपली आई घालावी तर आपल्या जातीत घालावी, आपल्या धर्मात घालावी, दुसऱ्याच्या जातीत धर्मात घालू नये. कारण असे कांड होतात मग. कळलं काय? कारण ते वरून पण नाही पडले, पोरून नाही पडून आले, तसे तुमच्या आईच्या पोटातून जन्माला आले, तसे ते वरून नाही पडले, ते पण त्याच्या आईच्याच पोटातून जन्माला आले. कळलं का? हे माझं मत आहे. पटलं ना माझं बोलणं काय आहे ते? मग माझं एकच म्हणणं आहे, आचरला माझं एकच म्हणणं आहे, तुला प्रेम करायला दुसऱ्या जातीचा धर्माचा चालला आणि तुझ्या मायबापाला लग्न करायला स्वतःच्याच जातीचा पाहिजे होता ना, तर मग तुझ्या मायबापाच्या मनानं ऐकायला लागत होतं तू. कारण त्याला बिंदास म्हणून देती कर पाय रे बा, मी तर लग्न करू शकत नाही, माझे आईवडील म्हणत आहे की तू जयभीमवाला आहेस आणि तुझी धर्म असा आहे तसा आहे आणि तू तुझ्या पायावर उभा नाही, तर मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. कारण माझ्या आईवडिलाचं मला म्हणणं ऐकायला लागेल. कारण तुझं 2 वर्षाचं 3 वर्षाचं प्रेम आहे, माझं तर माझ्या मायबापाचं माझ्या प्रेम 20 वर्षापासून आहे. हे समजली असतीस तू तर तुझा सक्षम जिवंत राहिला असता बयाड तोंडे. कळलं काय? कळलं काय मी काय बोललो ते? सक्षम जिवंत राहिला असता, धोकादाळी झाली नसती, माराठोकी झाली नसती, कोणी मेला नसता, सगळे जिवंत राहिले असते. आणि सक्षमची माय चांगली राहिली असती, बाप साधा राहिला असता, सगळे टाटे परिवार चांगला राहिला असता. सगळ्या गलती त्या केली आहे, दुसरं काहीच नाही. आणि तू प्रसिद्धी पाहण्यासाठी तू सोशल मीडियावर बघून राहिली, करून राहिली, हे करून राहिली, ते करून राहिली, हे बोलून राहिली. अगं बोल, बिंदास बोल, मी पण तुझ्या पाठीशी आहे. पण कसं असतात, ज्या मायबापाची इज्जत लेकरं राहत असते, लक्षात ठेव. मायबाप कधी झुकत नसते कोणाच्या पाशी, लेकराच्या मुळे मायबाप झुकायला लागते. तुझे मायबाप कधी झुकले नव्हते कोणापाशी, तुझ्यामुळं सगळ्याला झुका लागलं, तुझ्यामुळं झुका लागलं. कारण कुठलाही मायबाप असो, कितीही भिकारी असन तो मायबाप, कितीही कसाही असो, तो कोणाच पुढं झुकत नाही, हे लक्षात ठेव. झुकतो कोणामुळं? पोटजनामुळं, लेकरासाठी झुकतो. हा जगात कुठलाही मायबाप कोणाच पुढं झुकत नाही, परमेश्वरापुढं पण झुकत नाही, देवापुढं पण झुकत नाही. आणि लेकरासाठी भिकाऱ्यासमोर पण झुका लागते. हे मायबाप असतात, याले मायबाप पडल्या जाते. तुला कळणार नाही हे मायबाप म्हणजे काय असतं. कारण तुझं जे वय आहे ना, ते वय आहे उतूत करायचं.
तुझं जे वय आहे ते उतूत करायचं, कारण ह्या वयामध्ये कोणीही उतूत करते. मी पण उतूत केलं, सगळ्यांना उतूत केलं, कारण हे वयच वेडं असते. ह्या वयामध्ये चांगलं दिसत नसते, वाईटलं आपण असं म्हणतो साल हे चांगलं आहे. आणि आजकालच्या मुलीला टपोरीच मुलं आवडतात, चांगले मुलं आवडत कधीच नसतात, कारण हे इतिहास गवा आहे. कळलं काय? आजकालच्या मुलीला भारदर तोंडे पोट्टे आवडते, टपोरी पोट्टे आवडते, गुन्हेगार पोट्टे आवडते, चांगले मुलं कधी आवडत नाही. आजकालच्या मुलीला 300 रुपये रोजाने काम करणारा लवर चलतो. आणि मायबापाने म्हटलं का बाई तू लग्न करून देतो आणि त्या पोरगा पाहिला तर बापाला विचारते पोरगा नोकरीवाला आहे काय, तिच्या घरी हे आहे काय, कार आहे काय, गाडी आहे काय, ढमका आहे काय. आणि तुम्हाला पळून जायच्या वेळेस तुम्हाला प्रेम करायला 300 रुपये रोजाचा माणूस चलते. अरे विचार नालाय काय हो, डोक्यात काय गू भरलाय की दगड भरलाय काही समजत नाही. झोमत असेल माझं बोलणं ऐकून, पण रियालिटी आहे भाऊ. कारण आजकालच्या मायबापानं जागृत व्हायला पाहिजे की आपण आपल्या पोरीबद्दल काय बोलून राहिलो, काय ऐकून राहिलो. कारण आपल्या पोरीबद्दलचा जो फोन आहे तो फोन राहतो मुलीपाशी तुमच्या, तो मुलीचा फोन चेक करत जा. मायला माझं एकच म्हणणं आहे, तुमच्या आईला सांगतो चेक करत जा. कारण आजकालच्या मुली काय करण काही सांगता येणार नाही. आणि मलाही सांगा, हे आचल आणि सक्षम, आचलचे घराने टोपोरी आहे, सक्षमच्या घराने पण टोपोरी आहे. मलाही सांगा, गुन्हेगारी घराणं आहे. सक्षमही या गुन्हेगारातला माणूस होता, 20 ते 22 वर्षाचा. आणि वारं कोणाला करू राहिलो? टोपोरी घराण्यातल्या लोकायले, टोपोरी माणसायले. आणि याच्यातून लोक बोध काय घेणार हो मला सांगा, याच्यातून बोध काय घेणार लोक मला सांगा. काय घेणार बोध, कसे घेणार, काय घेणार बोध याच्यातून? हे घेणार काय, हिनं असं केलं, प्रेताशी लग्न केलं, आपण प्रेताशी लग्न करू. आपल्या मायबापानं लग्न नाही करू दिलं, होऊ नाही दिलं, तर मग काय होणार? मग प्रेताशी लग्न करू. अरे अशामुळं काय होणार आहे, जातीवाद तर वाढतो. अशामुळं लोकांचा विश्वास राहणार नाही आपल्या मुलींवर, आणि लोक मुली पैदा करणार नाही. ते एकच म्हणान, मुली काहीच कामाच्या नाही. कारण मुली ह्या पहिलच्या मुली नात्याच्या मुलीत फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. ह्या सोशल मीडियामुळं सगळा जिंदगीचा सत्यानाश झाला मुलींच्या आणि आईवडिलांच्या. अरे आईवडिलांची खरी इज्जत लेकरं असतात बरं, आणि लेकरच आपली इज्जत घालवत असेल तर मायबाप काय करन रे? मायबाप काय करणार? तुझ्या वडिलांना सक्षमचा जीव घेतला, त्याचा तेव्हा हत्यारा आहे. तुझ्या भावाने घेतला, हत्यारा आहे, त्याला सजा होणारच आहे. कारण त्याने कानून हाती घेतलं, कायदा हाती घेतला. कळलं काय? कायदा हाती घेतला, कानून हाती घेतला. कळलं काय? कायदा हाती घेतला, कानून हाती घेतला. पण तू बेटा असं नव्हतं करायला पाहिजे मा, त्याचा जीव गेला. त्या भिंदा सांगून द्यायला पाहिजे होतं की बाबू मी लग्न करू शकत नाही, मायबाप असे म्हणते. नाही तर तू खरीच प्रेम करणार राहिली असती तर ते सांग मेली का नाही, तू गेली का नाही तू त्याच्या संग? लोकांनं तुझा स्टेटस ठेवलं असतं, मी पण तुझा स्टेटस ठेवलं तर तुझा फोटो लावला असता, आणि हे जे व्हिडिओ काढून आला ना, हा व्हिडिओ वेगळ्या पद्धतीचा राहिला असता. कळलं काय? तेव्हाच म्हटलं असतं खरं प्रेम करणारी ही मुलगी होती. अरे खरं प्रेम मुलं करत असतात, मुली नाही, हे लक्षात ठेवा कधी पण. कारण हीरसाठी राजा पागल झाला होता, लैलासाठी मजनू पागल झाला होता. मुली कधीच पागल होत नाही हो, इतिहास गवाह आहे. मुली कधीच पागल होत नाही, कारण मुलीला माहिती आहे ना मला दुसरा दगडा भेटते म्हणून. मुलीला माहिती आहे ना दगडा दुसरा भेटते म्हणून. आणि मुलाला खरं प्रेम फक्त एकाच वेळा मिळते, बार मिळत नाही. कळलं काय? जेव्हा ज्या पहिल्या व्यक्तीच्या मुलीच्या बारात सोचतो ना, तर त्याच्या डोळ्यात पाणी येते. मुलं कधी लढताना बघितले नाही तुम्ही, बघणार पण नाही. कारण मुलं हा दिखावा करत नाही तुमच्यासारखा मुलींनो. आणि प्रेम करणारे फक्त खरे मुलं असतात, मुली नाही. कळलं काय? खरं वाटत असन, झोमत असन तर फॉलो करा, शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.